नमस्कार. मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. यंदा या परिषदेत सुमारे 75 देशांच्या 1000पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन अशी आहे. मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं. तर उच्च न्यायालयानं सचिन वाझे यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नोंदवलेलं निरीक्षण ध्यानात न घेताच देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्यांना राज्यघटनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि 163 तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाईन होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुणे मंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था आणि त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास याविषयी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसनं आज पुणे ते कोल्हापूर मार्गावर 4 ठिकाणच्या टोल नाक्यांवर आंदोलन केलं. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोल माफ व्हावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाच्या संततधारेमुळे रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली आहे. हवामान विभागानं आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट, रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर सातारा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर दरड कोसळल्यानं 3 पैकी एका अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.